अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बातमीने अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देतील। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक राहणार आहेत। शेतकऱ्यांच्या समस्यांवरून विरोधक आज पुन्हा सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत। काल विरोधकांनी दीर्घकालीन चर्चेची मागणी केली होती। आज पुन्हा एकदा याच मागणीसाठी आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात आक्रमक राहणार आहेत। यावेळी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे। यानंतर आपण पुढे बघणार आहोत की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद हे अंबादास दानवेंकडे राहणं चुकीचं आहे। ते विरोधी पक्षाकडे गेलं पाहिजे असं भरत गोगावलेंनी म्हटलं होतं आणि त्यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। विधान परिषदेबाबत सुप्रीम कोर्टाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत। आम्ही ठाकरे पक्षाचे आमदार आहोत, गोगावलेंकडे आम्ही लक्ष देत नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत। आम्ही सत्तेत नाहीच आहे, आम्ही विरोधात आहोत। त्यामुळे भरत गोगावले काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही। सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या विषयावर चाललेलं आहे आणि माझं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की परिषदेला असं कोणत्याही प्रकारचा निर्देश निवडणूक आयोगाने दिलेला नाही, कोणीच दिलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे। मुक्ताईनगर इथल्या सातोड प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला। या प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली। या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना प्रदान करताना अनियमितपणा झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता। तसंच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल 400 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता। त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी पाटील यांनी केली होती। त्यानुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे। कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य मंडळाच्या गोदामात होईल, तर चिंचवडची मतमोजणी शंकर अण्णा गावडे कामगार भवन खेरगाव इथे पार पडणार आहे। आणि या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले। सर्वात जास्त मतदारसंख्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात 50% मतदान झाले। त्यामुळे इथे मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आलेत। इथे मतमोजणीच्या 37 फेऱ्या होणार आहेत। मात्र कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने इथले निकाल लवकर येण्याची शक्यता आहे। मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे। कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार याची प्रत्येकाला उत्सुकता आहे। पुढे आपण बघूयात पोटनिवडणूक मतमोजणीच्या आधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागलेत। निकालाआधीच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे। आधी कसब्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून पुण्यात बॅनरबाजी झाल्यानंतर आता तर थेट एक्सप्रेसवेवर आमदार अश्विनी जगताप अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। उर्से टोलनाका इथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून बॅनर लावण्यात आलेले। निकालाआधीच दोन्ही बाजूकडून मोठी बॅनरबाजी होत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। धुळ्यामध्ये एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शहरात लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतात। एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी संकल्पपूर्ती एक विकास पर्वाची अशा टॅगलाईनचे बॅनर लावलेत। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी शासनाने 45 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर शहरात झळकलेत। विशेष म्हणजे आमदार शाह यांच्या या बॅनरवर एमआयएमचे राष्ट्रीय नेते कुठेही झळकलेले दिसत नाहीत। त्यामुळे शहरात अधिक चर्चा होते। काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एमआयएम आमदार यांच्यामध्ये विकास कामांच्या श्रेयावरनं श्रेययुद्ध रंगलं होतं आणि त्यानंतर आमदार शाह यांनी लावलेले हे बॅनर आता शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्यासाठी तर नाहीत ना असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। पुढे पाहूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्चला वर्धापन दिन आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेनं टीजर जारी केलाय। आता प्रतीक्षा 9 मार्चची म्हणत टीजरमधून उत्सुकता वाढवण्यात आली। वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका। हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल।
थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक पार पडते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या विकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उपस्थित असतील. या बैठकीत एकनाथ खडसे यांच्यावरील SIT चौकशी प्रकरणात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक जी ती पार पडते. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांना घेऊन चर्चा होईल. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीचे सगळेच महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विनोद, या बैठकीत ही बैठक नेमकी कशा करता बोलवण्यात आली आहे? महाविकास आघाडीची बैठक काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे. त्या बैठकीमध्ये खास करून जे अनेक मुद्दे जे आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एकनाथ खडसेवर ज्याप्रमाणे SIT चौकशीचा आहे तोही एक मुद्दा या ठिकाणी आहे. महागाईचाही मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, दरवाढीचे मुद्दे आहेत. त्याचबरोबर खास करून कापूस, कांदा, सोयाबीन याबाबतचेही अनेक मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर या ठिकाणी रणनीती ठरवण्यात येणार आहे. काल जी आंदोलन झालं होतं महाविकास आघाडीकडून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुला थांबवतोय. संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात तिथे. मूळ पक्ष विधिमंडळ पक्ष नाही, न्यायालयाने सांगितलंय का? विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, हा पक्ष इथे आहे आणि आमच्या गर्जनेपेक्षाही त्यांची गर्जना आम्ही ऐकायला इथे जातो. लोकांची ही गर्जना काय आहे हे काल आपण धाराशिवला ज्या प्रकारे अबालवृद्धाने बच्चू कडूंना अडवून जाब विचारला, चोर आणि डाकूंबरोबर जाऊन तुम्ही गद्दारी केली, ही गर्जना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच घुमते. त्या गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही इथे सगळे महाराष्ट्रात जात आहोत. कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरात शिरल्यापासून मला असं वातावरण दिसतंय की या सगळ्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा संघटना मजबूत होऊन विस्तारताना दिसते. काही कार्यक्रम आहेत ते आम्ही करूच, लोकांना भेटू, लोकसभेसंदर्भात चर्चा करू आमच्या लोकांशी. आणि एकत्रित उत्साह प्रचंड आहे या भागात. बाळा कदमना अटक ठीक आहे ना. मग असं आहे की जर कायदा, पोलीस कोणाच्या मर्जीनं नाचणार असतील तर असे प्रकार व्हायचे. आम्हालाही अटक केली, तिथे सिसोदियानं अटक केली. खरं म्हणजे ज्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे हे शिवसैनिक आहेत, आमचे पदाधिकारी आहेत सगळे. ते काय लपून राहायची गोष्ट नाही. INS विक्रांत, ज्या INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट सोमय्यानं लाखो कोट्यवधी रुपये गोळा केले लोकांकडून जाहीरपणे, आणि हे लाखो कोट्यवधी रुपये आम्ही राजभवनात जमा करू विक्रांतच्या नावावर असं त्यांनी सांगितलं. हे पैसे कुठे गेले हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही. हा इतका मोठा फ्रॉड, ही चोरी, त्या चोरीचाही तपास हेच EOW करत होतं. पण सरकार बदलताच या चोरांना क्लीन चिट देण्यात आली. असे गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारनं EOWच्या माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम जो राबवला हे असंच आहे. जे विरोधामध्ये आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं. पण लक्षात ठेवा 2024ला याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा. विक्रांत घोटाळा हा कधी दडपला जाणार नाही. मी स्वतः या विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली, जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वतः कोर्टामध्ये याचिका दाखल करतो. किरीट सोमय्याने हे कोट्यवधी रुपये कुठे ठेवलेत हे आधी स्पष्ट करावं आणि मग इतरांवर बोलावं. मुंबईतल्या सगळे कोविड सेंटर नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं प्रत्येक आरोग्य सुविधा त्या काळातली उत्तमरित्या चालवली गेली आणि त्या संदर्भात स्वतः इक्बाल सिंग चहल जे आमचे आहेत त्यानेही सांगितलं. पण तरीही बदनाम करायचं, त्रास द्यायचा, काम करणाऱ्यांना काम करू द्यायचं नाही आणि त्यासाठी केंद्रात ED, CBI आणि महाराष्ट्रात EOW आणि पोलीस वापरायचे.
कसबा आणि चिंचवड या निवडणुका जेव्हा आपण हारतो हे जेव्हा भाजपला कळलं, तिथे मुख्यमंत्री आणि डेप्युटी सीएमने अशा प्रकारे पोलीस यंत्रणांचा गैरवापर केला. हाताशी ही यंत्रणा पकडून जर तुम्ही राज्य करणार असाल तर राज्य सगळे मोडून पडेल, लक्षात घ्या. आणि आम्ही तुमच्या पोलिसी कारवायांना घाबरत नाही. कोविड सेंटरच्या ज्या घोटाळा काही झालेलं नाही घोटाळा. पण ते या प्रकरणात अनुभव नसणाऱ्यांना हे सगळं हे दिले आणि 307 चा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीने काही करा तुम्ही, मला त्या केसविषयी फार माहीत नाही, पण हे सगळे खोटे प्रकरण आहेत. महाराष्ट्रामध्ये काय, या देशामध्ये कोविडमध्ये एकच मृत्यू झाला का? सगळ्यात जास्त मृत्यू योगी आदित्यनाथच्या राज्यात झाली, पर्यंत गंगेतून वाहत गेली. सगळ्यात पहिला 307चा गुन्हा सरकारनं योगी आदित्यनाथवरती टाकायला पाहिजे. गुजरातमध्ये तर स्मशानात रांगा लागल्या होत्या, किरीट सोमयाने जाऊन तिथे गुन्हा दाखल करावा. हे भंपक खोटारडे लोक आहेत बरं का. हे महाराष्ट्र बुडवण्यासाठी परप्रांतीय इथे आलेले आहेत. यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे. यांना महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात न्यायचं आहे आणि म्हणून लढणाऱ्यांच्या संदर्भात हे अशी कृत्य करतायत. पोटनिवडणुकीबाबत बोला. चर्चा झाली. चिंचवडची जागा महाविकास आघाडीकडून जाते असा एक्झिट पोल येतो. कसब्याची जरी येत असली तरी चिंचवडची जाते असं तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. महाविकास आघाडीकडून जाणारा प्रश्नच येत नाही. मुळात ती जागा आमच्याकडे नव्हती बरं का. भाजपकडून जाते आहे बोला कसब्याची जागा, ही बातमी आहे. कसब्याची जागा जी 30-35 वर्ष भाजपकडे आहे ती भाजपकडून जाते आणि चिंचवडची जागा कोण जिंकेल हे सांगता येत नाही. हा सुद्धा भाजपचा पराभव आहे. संसदीय गटनेते पदावरून तुम्हाला टाकू द्या. हटवण्याचं सुरू आहे. कीर्तिकरांचं पत्र दिलं. आम्हाला ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, हे विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्वाचा आहे. उस्मानाबाद असेल किंवा औरंगाबादच्या नामांतरानंतर आता मुंबई तसंच नागपूर, कोल्हापूरचं नाव देखील बदलावं अशी मागणी इम्तियाज जलील करताना पाहायला मिळत आहे. ठीक आहे. एकूणच आम्ही काहीच बघत नाही त्याकडे. चला, धन्यवाद. यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आणि या प्रकरणाची सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत आणि त्यामुळे आता संघर्षाचा फैसला लवकरच लागणार असल्याचं बोललं जातंय. सत्ता संघर्षावर सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपणार आहे. काल ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपवला, तर आज न्यायालयासमोर शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडतील. तर गुरुवारी दुपारी 2 पर्यंत सॉलिसिटर जनरल हरीश साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील. तर त्यानंतर शेवटचे 2 तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील रिजॉइंडरसाठी बाजू मांडतील. दिवस आणि उद्या दुपारनंतर रिजॉइंडरचं त्यांनी हे केलं आहे. आमचे वकील रिजॉइंडर देतील. तोपर्यंत यांच्या पक्षाचे जे काही वकील आहेत ते युक्तिवाद पुढे सुरू ठेवतील आणि मग मला वाटतं त्याप्रमाणे पुढचा निर्णय ते करतील. पण उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी ठरवल्याप्रमाणे हे दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद संपतील. पुढे बघूयात. मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेले आहेत. आता मुंबईत घरगुती सिलेंडरसाठी 1102 रुपये 50 पैसे मोजावे लागतील. तर होळीपूर्वी महागाईचे झटके सामान्य माणसाला बसणार आहेत. याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 350 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले. नवीन दर आजपासून लागू होत आहे. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं रेस्टॉरंट हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढणार असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची चिन्ह आहेत. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे उत्तर प्रदेशमधून. फटाक्यांनी भरलेल्या ई रिक्षेच्या स्फोटाची धक्कादायक घटना समोर आली आणि हा स्फोट इतका भयानक होता की या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. स्फोट झालेल्या ई रिक्षामध्ये
जगन्नाथ यात्रेत फोडण्यासाठीचे फटाके भरण्यात आले होते. मात्र यावेळी काही लोक फटाके फोडत असताना त्यातील एक फटाका जवळून जाणाऱ्या ई रिक्षात पडला आणि क्षणार्धात मोठा स्फोट झाला. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या दादरी मार्केट परिसरात हा भयानक स्फोट झाला. धाराशिवमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी एकाने टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. कळंब एसटी आगारातील सच्चिदानंद पुरी या कर्मचाऱ्यांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी गळफास लावून व्हिडिओ पोस्ट करत आत्मक्लेश करत असल्याचा पोस्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये नेत्याने फसवल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे बघूयात गेटवे ऑफ इंडिया इथे लाईट अँड साऊंड शो सुरू आहे. थेट जाऊयात तिथे. इतिहास